श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं शुकन्यास किचन आणि शुकन्यास ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही 2-3 दिवसापासून गावाकडे आलो होतो. 2-3 दिवसापूर्वीच आमचा प्लॅन ठरला होता. यावेळेस आम्हाला आरावरील बट्ट्या खायच्या. मला तर काही आरावरील बट्ट्या बनवता येत नाही, पण आमच्या आत्याला बनवता येत्या. या थोडी हळद टाकून झाकण ठेवून देऊ, पाणी लवकर गरम होईल. बट्ट्या बनवण्यासाठी आत्याने कालच गवऱ्या जमा करून ठेवल्या होत्या. मी ह्या आधी कधी बट्ट्या बनवलेल्या नाही. मला आज एक नवीन रेसिपी शिकायला भेटणार आहे. सर्वात अगोदर आम्ही एका मोठ्या दगडापाशी 3 दगडे मांडून चूल बनवली. चूल पेटवून त्यावर एक मोठं पातेलं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवलं. त्यात थोडीशी हळद, तेल टाकून डाळ धुवून शिजायला टाकली. आमच्या शेतातच कडीपत्त्याचं झाड आहे. ताजा कडीपत्ता देखील तोडून आणला. गावरान कडीपत्ता असल्यामुळे कडीपत्त्याचा इतका छान वास येत होता ना. लगेचच कडीपत्ता निवडून घेतला. कोथिंबीर देखील निवडून घेतली. दुसऱ्या साईडला आत्या डाळीला हलवून बघत होत्या, डाळ शिजली की नाही. लगेचच एका टोपल्यात बट्ट्याचे पीठ मळायला घेतले. पिठात थोडीशी हळद, जिरे, ओवा, खाण्याचा सोडा टाकून मी पाणी टाकून आत्याने पीठ भिजवलं. आत्याने गवऱ्या पेटवल्या. पिठाचे मस्त असे छान गोळे बनवायला घेतले. पिठाचे छान असे गोळे बनवले. लगेचच टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लाल तिखट घालून वरणाला छान अशी फोडणी देऊन घेतली. वरण पण छान झालं होतं. आरावर बट्ट्या भाजायला टाकल्या. अशा प्रकारे आम्ही आरावरील बट्ट्या भाजून घेतल्या. बट्ट्या भाजताना खूप चटके बसले.
बट्ट्या एका कपड्याने पुसून घेतल्या, त्यावर थोडेसे तूप टाकलं, काकडी कांदा कापून वरण बट्ट्या सगळ्यांना ताट वाढून दिले. आम्ही सगळ्यांनी आज शेतातच बसून निवांत असं जेवण केलं. आपण नेहमी तळलेल्या बट्ट्या खातो, ह्या बट्ट्याची चव एक नंबर झाली होती. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.